तुम्हाला डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले, राईट। त्यानंतर सरकारने एवढा जबरदस्त निर्णय घेतला ना की हा निर्णय ऐकल्यावर तुम्ही खुश होणार आहात, 100% खुश होणार आहात। कारण डायरेक्टली डिसेंबरचा हप्ता वाटप नंतर जानेवारीचे 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि अखेर जानेवारीचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे, सुरू झालेला आहे। आणि 2100 रुपये पण सोबत गोड बातमी 5 लाख रुपये। काय महत्त्वाची अपडेट आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। अतिशय जबरदस्त माहिती सर्व माझ्या लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे, जबरदस्त निर्णय सरकारने घेतलेला आहे। आता बघा, तुम्हाला जे 1500 रुपये आहेत जानेवारी हप्त्याचे हे तुमच्या थेट खात्यात टाकले जात आहे, डायरेक्टली खात्यात तुमचे पैसे हे टाकण्यास सुरुवात केलेली आहे। आता तुम्हाला फक्त मोबाईल चेक करावा लागणार आहे आणि पैसे आले का त्याचा मेसेज तुम्हाला बघावा लागणार आहे आणि ते पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढू शकता। सर्व माहिती बघूया, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो। तर माझ्या माता बहिणींनो, अतिशय गोड बातमी तुमच्यासाठी, आनंदाची बातमी, जानेवारीचे 1500 रुपये आता जिल्ह्यात वाटप सुरू करण्यात आले आहेत। जिल्ह्यात पण वाटप झालेले आहे, तालुक्यात पण वाटप झालेले आहे आणि ग्रामीण भागात पण वाटप सुरू करण्यात आलेले आहे। डायरेक्टली बँक खातं, तुमचं कुठलं पण बँक खातं असू द्या, फक्त आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे, बस तेवढंच, जास्त काही करण्याची गरज नाही। तुमचं जरी आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, तुमच्या खात्यात थेट पैसे येणार आहेत, येत आहेत। चला ठीक आहे, आपण 1500 रुपये संदर्भात तर माहिती बघणारच आहोत, त्यानंतर 2100 रुपये संदर्भात सोबत गोड बातमी 5 लाख रुपये काय अपडेट आहे सर्व अपडेट बघणारच आहोत। अतिशय दमदार माहिती आहे। बघा काय झालेलं आहे, भरपूर महिलांना योजनेतून बाहेर देखील काढलं जात आहे, कारण ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत त्यांना योजनेतून बाहेर काढलं जात आहेत। ठीक आहे, त्याबद्दल आपण मागची थोडी अपडेट बघितली। आता महत्त्वाची जी गोड बातमी आलेली आहे, आता 2100 रुपये द्यायचं पहिले सांगण्यात आलं होतं, निवडणुकीच्या पहिले काय सांगण्यात आलं होतं की 2100 रुपये देऊ, आम्ही सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं सांगण्यात आलं होतं। तर याबद्दल आता काय निर्णय घेतलेला आहे 2100 रुपये संदर्भात त्याबद्दल पण आपण माहिती बघणार आहोत, सोबत हे 5 लाख रुपये संदर्भात पण माहिती बघणार आहोत। 5 लाख हे काय अपडेट आहे, 5 लाख कोणाला भेटणार आहेत, 5 लाख संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट आहे आणि हे 5 लाख कशासाठी आहेत, काय आहेत त्याबद्दल पण डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला सांगतो। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, डिसेंबरचा हप्ता भरपूर महिलांना आलेला नाही, डिसेंबरचं सांगत आहे बरं मी, कारण काय झालं होतं, भरपूर महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांच्या खात्यात किंवा या व्यतिरिक्त दुसरं काही कारण होतं, त्यामुळे डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही। जरी डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर आता तुम्हाला सोबत जानेवारीच्या हप्त्यासोबत तुम्हाला टोटल 3000 रुपये दिले जातील, कारण हे जानेवारीचे 1500 रुपये आणि डिसेंबरचे राहिलेले 1500 असे टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यात टाकले जात आहेत। आता जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला नीटपणे समजून घ्यायची आहे। चला आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघूया, तुम्ही व्हिडिओ फक्त कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे। जानेवारी 1500 रुपये, 2100 रुपये पण सोबत गोड बातमी 5 लाख रुपये, सर्व डिटेल्स माहिती आता नीटपणे समजून घेऊया। चला सर्व सांगतो आता। तर माझ्या माता बहिणींनो, अतिशय दमदार माहिती, सर्वात मोठी अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सुरू केली आहे। त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत। बघा, जे पैसे तुम्हाला भेटलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे ते पैसे तुम्हाला परत करावे लागणार आहेत। परत का, कारण छाननी झाल्यानंतर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र नाहीत तरीही तुम्ही पैसे घेत असाल तर ते चुकीचं आहे, तुम्हाला ते पैसे परत करावे लागतील, नाहीतर सरकार तुमच्यापासून ते बरोबर घेऊन टाकेल, म्हणजे वसुली करून घेईल।
आणि भरपूर महिलांच्या खात्यामधून पैसे कट झालेले आहेत. कारण निकषातच जरी बसत नसाल तरी हे हप्ते घेत असताल तर मग ते चुकीचं आहे ना, बरोबर आहे की नाही. जे खरोखर ज्यांना या योजनेचा लाभ पाहिजे त्यांच्यापर्यंत ही योजनेचे पैसे मिळायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी हे पैसे जाता कामा नये. ज्यांना खरोखर गरज आहे लाडकी बहीण योजनेची आणि जे निकषात पात्र आहेत अशाच बहिणींना सरकार पैसे देणार आहे. त्यामुळे तुम्हा बाकीच्यांना काही अडचण नाही. अडचण फक्त त्यांनाच आहे ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे किंवा उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांचे फॉर्म हे रद्द होतील. कारण निकषातच बसत नाही ना. सरकारने तो निकष बनवलेला आहे, त्यासाठीच बनवलेला आहे की या निकषात ज्या महिला बसतील त्यांनाच पैसे वाटू, बाकीच्यांना तर रद्द करू, असा निर्णय अगोदरच झालेला आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरला ना तेव्हा एक हमीपत्र आलं होतं. त्या हमीपत्रामध्ये ते संपूर्ण टिकमार्क करून द्यायचं होतं आणि त्यामध्ये तुम्ही ते वाचलं असेल तर तुम्हाला ते सर्व गोष्टी माहीत आहेत. आलं लक्षात. चला आता आपण सर्व व्यवस्थित माहिती बघूया जी महत्त्वाची माहिती आहे. बघा, खरं तर निवडणुकीनंतर सरकारने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला आहे. बघा, निवडणुकीनंतर लगेच सरकारने जे बोललं तर महायुती सरकारने जे बोललं तर ते करून दाखवलेलं आहे. महायुतीचं सरकार आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना लगेच डिसेंबरचा हप्ता देऊ, जानेवारीचा हप्ता देऊ असं सांगण्यात आलं होतं. फायनली हप्ते सुरू झालेले आहेत. डिसेंबरचा हप्ता सुरू झालेला आहे, डिसेंबरचा मिळालेला आहे. आता जानेवारीचा सुरू करण्यात आलेला आहे. बघा, या हप्त्यात महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपयेच जमा झाले आहेत. 1500 रुपये जमा झालेले आहेत. पण सरकारने निवडणुकीनंतर 2100 रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. बघा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर निवडणुकीच्या अगोदर भरपूर घोषणा झाल्या, घोषणांचा पाऊस झाला आणि त्यामध्ये महायुती सरकारने सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही देऊ लाडक्या बहिणींना. महायुती सरकारकडून जाहीरनाम्यात 21 रुपये देऊ असं सांगण्यात आलं होतं. तर हे 21 रुपये संदर्भात माहिती बघा. 21 रुपये खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळते. त्यामुळे महिलांच्या खात्यातही नवीन वर्षात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघा, आता सध्या तरी तुम्हाला डिसेंबर असो, जानेवारी महिना असो, या 2-3 महिन्यासाठी तुम्हाला 1500 रुपयेच तुमच्या खात्यात येणार आहेत. हे जे 2100 रुपये आहेत हे 2100 रुपये तुम्हाला केव्हा भेटणार आहेत? मार्च महिन्यानंतर. मार्च नंतर तुम्हाला 2100 रुपये यायला सुरुवात होणार आहे. आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहेत. आलं लक्षात. बघा, हे 2100 रुपये संदर्भात माहिती तुम्हाला मिळाली. हे 2100 रुपये जे आहेत ते तुम्हाला आता सध्या तरी 1500च भेटतील. मार्च महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये द्यायला सरकार तयार आहे. 2100 रुपये तुम्हाला मार्च महिन्यानंतर मिळणार आहेत. आलं तुमच्या लक्षात. चला आता महत्त्वाच्या अपडेटकडे आपण वळूया. अतिशय जबरदस्त माहिती तुम्ही सर्वजण वाट बघत आहात त्या माहितीकडे आपण वळूया. कारण जानेवारी 1500 रुपये सोबत गोड बातमी 5 लाख रुपये संदर्भात तुम्हाला माहिती मिळणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय जबरदस्त माहिती आहे. बघा, अजून तुम्ही जरी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल ना ते पटकन करून टाका बरं. कारण ते केल्याशिवाय तुम्हाला पुढील हप्ते भेटणार नाहीत. आता जानेवारी असो डिसेंबरचा तर तुम्हाला 1500 रुपये मिळाले. त्यानंतर जानेवारीचे हे 1500 रुपये. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचे पण 1500 मिळतील. फेब्रुवारी मार्चपर्यंत. मार्चनंतर तुम्हाला 2100 रुपये द्यायला सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला आता 1500च भेटतील एवढं इथे समजत आहे. तर भरपूर महिलांचे फॉर्म हे रद्द देखील होणार आहे. कारण ते निकषात बसत नाही. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत किंवा नमो शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती मिळत आहे. बघू आता काय होतं काही नाही. त्याची यादी पण येईल आणि त्याबद्दल GR येणार आहे. GRमध्ये तेव्हा मेन्शन केलं जाईल तेव्हा ते समजेल. परंतु आता सध्या तरी सरसकट सर्वांनाच लाभ मिळत आहे. आता सध्या तर तसा निर्णय झाला नाही परंतु तो निर्णय होईल. त्याचा GR वगैरे येईल. कारण आता चर्चा चालू आहे सध्या की या महिलांना भेटणार नाही. या महिलांचे फॉर्म म्हणजे एकच योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता सध्या चालू आहे. राजकीय वातावरण, राजकीय नेते बोलत आहे. बघू आता काय होतं काही नाही. नेते मंडळीकडून तर चालू आहे आणि त्याबद्दल निर्णय झाला तर त्याचं GR येणार आहे. आता बघूया आपण सर्वात मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेसंदर्भात. चला आता महत्त्वाच्या अपडेटकडे आपण वळूया. तर बघा, महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. आता तुम्हाला सर्वांना नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. तुम्ही आता सर्वच जण, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला, आता तुम्ही सर्वजण वाट बघत आहात जानेवारी हप्त्याची, की जानेवारीचा हप्ता खात्यात केव्हा जमा होणार आहे. बघा, त्याबद्दलच अपडेट आलेला आहे, काय टेन्शन घेऊ नका. बघा, पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही. पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला गोड बातमी देण्याच्या तयारीत इथे राज्य सरकार आहे. आणि तुम्हाला गोड बातमी म्हणजे बघा, गोड यासाठी कारण सरकार 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. बघा, तर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जो 7वा हप्ता आहे, जानेवारीचा हप्ता 1500 रुपये तुमच्या खात्यात येईल. आणि सांगितलं जात आहे की संक्रांत आधीच तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता टाकला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आता फक्त तुमच्या मोबाईलच्या मेसेजकडे वाट बघा. अचानकपणे केव्हाही जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. बघा, सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच सरकारच्या खात्यात पैसे आले तर, म्हणजे सरकारने लाडक्या बहिणींना पैसे दिले तर, थोडे ते प्रिंट मिस्टेक झाले आहे, तर सरकारने जरी लाडक्या बहिणींच्या खात्यात जरी पैसे टाकले तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीन गोड होणार आहे. बघा, आणि 100% टाकणार आहे पैसे, तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. कारण तशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे. अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात आता पैसे येतील, कारण वेळ झालेला आहे जानेवारी हप्त्याचा. कारण संक्रांत गोड तुमची करायची आहे सरकारला, त्यामुळे तुमच्या खात्यात आता पैसे येणार आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या. फक्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक पाहिजे, बस, दुसरं काही नाही. हे बघा, आपण जानेवारी हप्त्याबद्दल पण माहिती बघितली. आता सोबत गोड बातमी 5 लाख रुपये संदर्भात काय माहिती, त्या माहितीकडे पण आपण वळूया. बघा, एक महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती पण आपण बघूया. चला, त्याबद्दल तुम्हाला सांगतो आता. तर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जो आहे अचानकपणे केव्हाही खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही थोडं वेट करा. अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात जानेवारीचे. चला, आता जी महत्त्वाची अपडेट आहे, 2025च्या अर्थसंकल्पात इथे बघा, 2025च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची तयारी करत आहे. बघा, तर किसान क्रेडिट कार्डची जी मर्यादा आहे 3 लाख रुपये आहे, तर ती 5 लाख रुपये करण्याची तयारी आता सरकार करणार आहे. 1 फेब्रुवारीपासूनही तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपयाची तयारी सरकार करत आहे. 3 लाख वरून 5 लाख रुपये तुम्ही किसान क्रेडिट कार्डची मर्यादा होणार आहे. या संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती. तर ही जी 5 लाख संदर्भात गोड बातमी होती, शेतकऱ्यांसाठी अपडेट होती, त्याबद्दल पण तुम्हाला सांगितलं. किसान क्रेडिट कार्ड संदर्भात जी लिमिट आहे 3 लाख वरून 5 लाख केली जाणार आहे, त्याबद्दल ही अपडेट होती. ठीक आहे, सर्व अपडेट आपण बघितलेले आहेत. आज रोजी आलेल्या संपूर्ण अपडेट आपण बघितलेल्या आहेत. तर माझ्या माता बहिणींनो, काही नवीन अपडेट किंवा काही योजनेसंदर्भात माहिती असेल किंवा पुरुषांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही नवनवीन अपडेट असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. मी तुम्हाला आपल्या सिंपल गावरान भाषेत माहिती देत असतो. तुम्ही सर्वजण आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, कारण मध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळत असते. व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. धन्यवाद.